सर्वांना माझा सप्रेम जय भीम, नमस्कार. जय भीम. मित्रांनो, मी ॲडव्होकेट विलास राऊत, नागपूर हायकोर्टात प्रॅक्टिस करतो, डिस्ट्रिक्ट प्रॅक्टिस करतो आणि या चळवळीमध्ये मी जुळलेला आहे. मित्रांनो, आज जे भव्य शांती रॅली निघाली इथून जवळपास 1 लाखाच्या जवळपास इथे बौद्ध उपासक उपासिक होते आणि एवढी भव्य दिव्य रॅली मला असं वाटतं पहिल्यांदा नागपुरामध्ये झालेली आहे. आणि ही जी भव्य दिव्य रॅली बघून या सगळ्या जाती धर्माच्या लोकांचे पारणे फिटलेच असेल असं मला वाटते. कारण की या रॅलीमध्ये असणारे जे बौद्ध उपासक आहेत, म्हातारे खोतारेपासून तर यंग मुला मुलीपासून तर सगळे लोक इन्व्हॉल्व झाले. याच्या मागचं एकमेव कारण असं आहे की आमची आन बान शान, आमची अस्मिता, आमचा धम्म, आमचं अस्तित्व हे सगळं बौद्ध धम्माशी निगडीत आहे. आम्ही बौद्ध धम्मीय लोक लॉर्ड बुद्धाला मानणारे लोक आहोत आणि शांतप्रिय लोक आहोत आम्ही. म्हणून आम्ही दीक्षाभूमी ते संविधान चौकामध्ये आम्ही शांती यात्रा काढली. मित्रांनो, याच्या मागचं कारण एकमेव असं आहे की आज संपूर्ण जगाला माहीत आहे की या भारत देशामधल्या बिहार राज्यामध्ये काय चालू आहे. मित्रांनो, सगळ्यांना माहीत आहे इथे भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 26 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इन्व्हॉल्व केलेले आहेत आणि या आर्टिकल 25-26 नुसार प्रत्येक धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचं स्वातंत्र्य आहे, प्रचार करण्याचं स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेलं आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आणि राज्यघटना निर्माण झाल्यानंतर जे काही जुने कायदे होते हे सगळ्या कायद्यांचं इन्व्हॉल्वमेंट भारतीय राज्यघटनेमध्ये झालं असताना सुद्धा 1949चा हा जो BT ॲक्ट जो आहे हा कायदा अजूनही कसा चालू आहे. याच्या मागचं पार्श्वभूमी अशी आहे मित्रांनो की या बिहार राज्यामध्ये शेकडो बौद्ध कंट्रीचे लोक येतात. करोड रुपयाचं दान हे सगळे या महाबोधी महाविहाराला देतात आणि या महाबोधी महाविहारामध्ये अर्धे हिंदू आणि अर्धे बुद्धिस्ट लोक आहेत. तिथे ही खूप मोठी शोकांतिका अशी आहे की ज्या बिहार राज्यामध्ये ज्या बुद्धभूमीमध्ये लॉर्ड बुद्धांचा जन्म झाला, ज्यांना इथे नॉलेज प्राप्ती झाली आणि ज्यांना महापरिणाम निर्माण झाला, त्या महान लॉर्ड बुद्धाच्या या बुद्धभूमीवर लाखो करोड लोक येतात आणि फॉरेनर्स करोड रुपये दान देतात. हा सगळा दानाचा पैसा हा बिहार राज्याच्या तिजोरीमध्ये जातो. कारण त्या बिहार राज्यामध्ये असं कोणते उत्पन्न साधन नाही आहे आणि हा जे उत्पन्न आहे ह्या हिंदू लोकांच्या ताब्यामध्ये आहे. मित्रांनो, हा जो करोड रुपया जो आहे हा सगळा हिंदू धर्माच्या लोकांच्या ताब्यात आहे आणि म्हणून ते हिंदू धर्माचे लोक महाबोधी बुद्धविहार सोडण्यास तयार नाही. मित्रांनो, संपूर्ण जगामध्ये लंडन, अमेरिका, स्वित्झर्लंड संपूर्ण जगामध्ये आज हा महाबोधी बुद्धविहार हा बौद्धांच्या ताब्यात मिळाला पाहिजे म्हणून याच्यासाठी लढाई चालू आहे. संपूर्ण जगातले लोक आज पेटून उठलेले आहे, शांतप्रिय लोक आज पेटून उठलेले आहे. कारण त्यांना माहीत आहे की भारत बुद्धभूमी आहे आणि इथे ह्या लॉर्ड बुद्धाचं इथे एक प्रकारे एक राज्य होतं आणि अजूनही लॉर्ड बुद्धाच्या शांततेवर हा भारत देश चालत आहे. मात्र बिहार सरकारने अजूनपर्यंत हा कायदा रद्द का नाही केला. वास्तविकता जसं पाहिलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटने जर विचार केला एका झटक्यात सेंट्रल गव्हर्नमेंट हा BT ॲक्ट 1949चा रद्द करू शकतो. परंतु त्यांना माहीत आहे की करोड रुपये जो दानात मिळतात आपल्याला, हा जो पैसा आहे हा तिची सरकार आपल्या अंडरमध्ये केलेला आहे. मला सांगा मित्रांनो, कोणत्याच धर्मस्थळामध्ये इतर धर्मियांचा अंतर्भाव होत नाही, मग बौद्धांच्या धम्मस्थळावर इतर हिंदू लोकांचा अंतर्भाव कसा. इथे आपले हे जेवढे पार्टी लोक आहेत, काँग्रेस, BJP हे जेवढे काही पार्ट्यांचे लोक आहेत, या पार्ट्यांच्या लोकांनी अजूनपर्यंत मागच्या 80 ते 90 वर्षापासून हा कायदा रद्द झाला पाहिजे याच्यासाठी आंदोलन का नाही केलं. वासिबादे 60-70 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, 10-15 वर्षापासून BJP राज्य करत आहे. ह्या लोकांनी हा महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा याच्यासाठी प्रयत्न का नाही केले. राजनीती पार्ट्या हे का नाही करत. कारण यांना माहीत आहे हे राजनीती पार्ट्या ज्या आहेत ना ह्या सगळ्या आपली पोळी शेकण्याचं काम करतात, आपला फायदा घेण्याचं काम करतात. म्हणून मित्रांनो, आज या रॅलीमध्ये जे काही सामान्य उपासक उपासिका होते, इथे कोणी लीडर नव्हता, हे सगळे सामान्य उपासक तुम्हाला माहीत आहे रशियामध्ये एवढी मोठी जी क्रांती घडली तिथल्या लेबर लोकांनी क्रांती घडवलेली आहे. रशियामधल्या सामान्य मजूर लोकांनी तिथे क्रांती घडलेली आहे. तर हा जो सामान्य मनुष्य आहे वी द पीपल ऑफ इंडिया बाबासाहेबांनी आपल्या राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेला आहे. वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आपल्यासाठी आपण तयार केलेलं राज्य. आपण जेव्हा एकत्र येतो त्यावेळेला आपण स्वतः लीडर राहतो.
त्यामुळे आपल्याला लीडरची काही गरज नाही. अशा पद्धतीने जर प्रत्येक राज्यामध्ये महाबोधी विहाराच्या फेवरमध्ये जर असे भव्य मोर्चे जर निघाले तर या सरकारला झुकावं लागेल आणि या सरकारला महाबोधी बुद्धविहार ह्या बौद्धांच्या ताब्यात द्यावाच लागेल. म्हणून मी आजच्या या क्रांतीभूमीतून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो कि बहुत हो गया अभी. हम बुद्धिस्ट लोग हैं, हम शांतिप्रिय लोग हैं. हमें हमारे अस्मिता को अगर आज आ रही है तो हम भी कुछ न कुछ जरूर करेंगे. अगर आप भी सुधर जाओ, अभी भी महाबोधि बुद्ध विहार बौद्धों के अंडर में, बौद्धों के ताबे में दो तुम, वरना ये आपको भुगतना पड़ेगा. आने वाली पीढ़ी आपको माफ नहीं करेंगी.